वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो मी झालेली आहे रेडी आणि तुम्ही बघू शकता की आज मी साडी नेसलेली आहे आणि ह्याचा पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवते. खूप सिंपल मेकअप लुक केलेला आहे आणि फटाफट रेडी झाली आहे, कारण का सकाळपासून आम्ही खूप जास्त बिझी होतो. आई रोजच स्वामी समर्थांच्या पारायणाला जातात आणि स्वामी समर्थांना रिसेंटली म्हणजे आम्ही एवढ्या आधीपासून फॉलो नाही करत, पण लास्ट 1-2 वर्षापासून आम्ही खूप जास्त स्वामी समर्थांना फॉलो करायला लागलेलो आहे. स्पेशली आई आई त्यांचं पारायण असेल तेव्हा इथे मंदिरात जातात, त्यांचं सेवा करायची असते, सो त्याच्यासाठी जातात. आम्ही सूरज आणि मी जेवढं जसा वेळ मिळेल तसा पाया पडण्यासाठी नक्की जातो. प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा नैवेद्य दाखवणार आहे आणि पूजा असणार आहे. सो आजचा नैवेद्य जो आहे, म्हणजे रोजच कोण ना कोण नैवेद्य घेऊन येतं, पण आजचा जो नैवेद्य असणार आहे तो आमच्याकडून असणार आहे. सो त्याची तयारी आम्ही सकाळपासून करत होतो. तर सगळ्या गोष्टी रेडी झालेल्या आहेत. करतानाचे व्हिडिओ मी नाही टाकलेले आहेत, कारण काय वेळच नाही मिळाला आम्हाला, मी खरं सांगू तर शूट करायला. बट काय काय केलं आहे नैवेद्यासाठी, खास स्वामी समर्थांसाठी काय काय केलेलं आहे तो ते सगळं मी तुम्हाला दाखवते. पण झालेली आहे, आई रेडी होत आहेत आणि सूरज रेडी झाला आहे, तो खाली काही गोष्टी राहिलेल्या आहेत ते घेण्यासाठी गेलेला आहे. पप्पा सुद्धा रेडी झालेले आहे. सुद्धा मी फटाफट निघू. मी जेव्हापासून स्वामी समर्थांना फॉलो करायला लागली, माझ्यासोबत 1-2 इन्सिडेंट असे झाले की ज्याच्याने मला असं स्वतःहूनच वाटायला लागलं की स्वामी समर्थांचं केलं पाहिजे. ॲज इन मी जास्त काही करत नाही, बट नाव म्हणजे मनापासून नाव घेणं, मनापासून प्रार्थना करणं माझ्यासाठी एवढंच खूप आहे असं मला तरी वाटतं. अँड आई तर मागच्या 1-2 वर्षापासून खूपच जास्त करतात स्वामी समर्थांचं. त्यांचं ते पारायण वगैरे असतं ते वाचतात, सेवा करायला जातात आणि असं बोलतात ना की जेव्हा त्यांची इच्छा असते ना तेव्हाच आपण त्यांचं करायला सुरू करतो. असं वाटतं ना कुठल्या तरी देवासाठी करावं आणि आपल्याला त्याचे वेगवेगळे अनुभव येतात. सो ते सुद्धा आलेले आहेत. सो माझा एक अनुभव जो आहे ना तो मी तुम्हाला एंड ऑफ दी ब्लॉगमध्ये सांगेल, जेव्हापासून मी एवढं मानायला लागले. आणि तुम्ही सुद्धा जर स्वामी समर्थांना मानत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला पण असं काही वेगळा अनुभव आलेला असेल की ज्याच्यामुळे तुम्ही जास्त सेवा करायला हे सुरू झाला असाल. सो नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, मला आवडेल नक्की ऐकायला. आणि माझी स्टोरी जी आहे ना ती पण मी तुम्हाला नक्की सांगेन. तर नैवेद्यासाठी आज आम्ही बनवलेली आहे भजी, त्याच्यानंतर भेंडीची भाजी, कोथिंबीरच्या वड्या, चवळीची भाजी, हे भाताचे नैवेद्य आहेत 2, आणि वरण बनवलेलं आहे, पुऱ्या बनवलेल्या आहे, आमरस आहे, गुलाबजामुन आहे, हलवा आहे, श्रीखंड आहे, फ्रूट्स आहेत, चटणी, लिंबू, दही आहे, हे मीठ घेतलेलं आहे आणि इथे थोडेफार पापड आहे. अशा प्रकारे नैवेद्याचं सगळं काही साहित्य आम्ही घेतलेलं आहे आणि आता तिथे जाऊन आम्ही ह्याला ताटामध्ये ठेवू. पप्पा पण झालेत रेडी. छान दिसतंय पप्पा. हां, ड्रेस छान दिसतंय. आई पण झाल्यात रेडी. आई सकाळी गेलेल्या मंदिरात तेव्हापासून आल्यापासून लागल्याच आहेत. हां, आलाय. चष्मा घरीच विसरला आणि गाडी चालवतोय. तुळशीचे पानं घेतले फुलं आणले फुलं तिकडे जाणे का घरती पंखा लावायचा का हाँ भाभी जाने का घर पे आप कभी कभी चलो अभी आरती करके
10 मिनटं कमी आहे 6ला. ताटात ठेवायची का पेक्षा? आम्ही सांग तुला सगळं सांग. गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं सत्सुपसेवते उत्क्रामन्तं सुतं वापि भुजानो. कशी झाली पूजा? तुम्हाला कशी वाटते दोघांना? मस्त, कसं वाटलं? खूप छान वाटलं. म्हणजे असं एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की आपली हाताने आरती वगैरे होईल. व्हिडिओ नाही काढलाय, बट स्टील आमचा नैवेद्य पण होता आणि नैवेद्य झाल्यावरती आम्ही आरतीसुद्धा केली आणि पूर्ण आरती जवळजवळ अर्धा पाऊण तास आरती चालू होती आणि एवढे छान छान म्हणतो होते. ते बोलतात ना, देवाला जेव्हा आपल्याकडनं काही गोष्ट करून घ्यायची असेल, सेवा करून घ्यायची असेल, की आपोआप देवच करून घेतो. तो आम्ही जरी असं स्वतःहून करायचा प्रयत्न केला नाही तर देवाने आमच्याकडनं करून घेतलं. आणि मेन तर आईंची इच्छा होती की आज सगळ्या घरी आरती करायची. आणि मी घाबरत सुरेला प्राचीला विचारलं तुम्ही याल का? बिचारे काही न बोलता सरळ बोलले हा येतो आम्ही आरतीला. त्यांनी जर आरती घेतली, आज त्यांच्या हस्ते आरती झाली, खूप छान वाटलं मला तेवढं भरून आलं. मनापासून एवढं बरं वाटतं की दोघांनी पण नाही म्हटलं नाही की आम्हाला आज शनिवार आहे, सुट्टी आहे, मला सुट्टी, आम्हाला सुट्टी एक दिवस मिळतो, तू का करायचं, असं काहीच बोललेले, खुशीने तयार झाले. त्यामुळे मला खूप आनंद होते. म्हणजे ते शब्द बोलल्याबरोबर लगेच पटकन पकडला, त्यामुळे मला खूप आनंद होते. एवढं छान ते आले, त्यांनी आरती त्यांच्या हस्ते आली, मला खूप मस्त वाटलं. चालायचं. आणि ॲक्च्युअलमध्ये ह्यांचं जे पारायण असतं ना, तेव्हा लास्ट टाईमसुद्धा मी आलेले, पण तेव्हा आपण फक्त दर्शनाला आलेलो. पण खूप छान प्रकारे ते लोक सेवा करतात. सेवा ॲज इन यांची सेवा म्हणजे असं असतं की पुस्तक वाचणं किंवा वीणा वाजवणं, जप करणं, अशा प्रकारे असतात. खूप छान, म्हणजे एवढं पॉझिटिव्हिटी आहे ना इथे आल्यानंतर, इतकं पॉझिटिव्ह वाटतंय. थँक्यू सो मच. आणि पप्पा पण आले आमच्यासोबत. चला, आईंच्यामुळे आपल्या सगळ्यांचंच झालं, आपल्या हस्ते पूजा झाली सगळं. निघालो आता आम्ही घरी जायला. सो येस, आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि दीदी सुद्धा आलेली होती. सो येता येता दीदीला सुद्धा घेऊन आलो आणि बबलीसोबत आणि दीदीसोबत एवढा वेळ निघून गेला की शूटसुद्धा काही केलं नाही. आणि इतकी मजा येते ती आल्यानंतर
की काहीच करायची इच्छा होत नाही, असं वाटतं फक्त तिलाच घेऊन बसावं. अँड येस, तुम्ही व्लॉग बघितला असेल, आम्ही तिथे म्हणजे अलाउड नव्हतं आरती करताना कोणी व्हिडिओ काढायला वगैरे सुद्धा नव्हतं. सो त्यामुळे तो व्हिडिओचे क्लिप्स नाही टाकलेत. पण मी तुम्हाला गेलेली स्वामी समर्थांचे तिथे 7 दिवसाचं, म्हणजे ते ॲक्च्युअल मंदिर नाही आहे, बट तिथे ती लोकं ती एक स्पेस आहे ते रेंट करून घेतात आणि तिथे तो सप्ताह स्वामी समर्थांचा जो असतो तो करतात. प्रत्येक वर्षी तिथेच असतो, त्याच एरियामध्ये असतो आणि आमच्या घराच्या खूप जवळ आहे. सेक्टर 11 मध्येच असतो तो सगळा सोहळा जो ते लोक पार पाडतात तो. आणि आम्हाला तर इतकं छान वाटलं, इतकं म्हणजे इतकं मला पॉझिटिव्हिटी वाटते ना ते करून आल्यानंतर, की मी तुम्हाला काय सांगू. एवढं छान, एवढं सुंदर त्या लोकांनी पूजा करून घेतली, आरती करून घेतली. त्या गोष्टी खूप छान होत्या आणि त्या अननोईंगली आमच्याकडनं त्यांची सेवा झाली आणि असं प्लॅन करता नाही, अनप्लॅन असं झालं. त्यामुळे खूप छान वाटलं. आणि ते बोलतात ना, देवाची इच्छा असेल तर देव स्वतःच करून घेतो, तशाच प्रकारे झालं. आणि येस, मी तुम्हाला बोलेली की माझ्यासोबत एक इन्सिडेंट झालेला. जेव्हापासून मी स्वामी समर्थांचं मनापासून इच्छेने पाया पडू लागले, त्यांच्या इथे म्हणजे जाऊ लागले मंदिरामध्ये, जिथे पण असेल तिथे, तर तेव्हा असं झालेलं, स्वप्नामध्ये आलेली ही सगळी गोष्ट. मी स्वप्नामध्ये पनवेलला गेलेली होती आणि पनवेलला जर तुम्हाला माहिती असेल तर गावदेवी पाड्याच्या इथे स्वामी समर्थांचं मठ आहे आणि मी तिकडनं क्रॉस होत होती आणि मला माझी एक मैत्रीण दिसली आणि स्कूल फ्रेंड होती माझी जुनी. सो ती मला बोलली की तू चल म्हणून, म्हणजे धनश्री तिचं नाव आहे स्पेसिफिकली. सो ती माझी स्कूल फ्रेंड आहे आणि ती मला तिथे दिसली आणि ती आता पुण्याला असते. सो माझ्या स्वप्नामध्ये असं आलेलं होतं की ती मला बोलली की तू चल म्हणून माझ्यासोबत, मी इथे देवाच्या इथे आली आहे तर तू पण पाया पडून घे. आणि मी म्हटलं की नको, मी नाही येत, कारण काय मी जीन्स वगैरे घातली आहे आणि तू मस्त साडी वगैरे नेसली आहेस तर मी कशी काय येऊ. तरी ती बोली नाही चल ना, काय होतं. आणि मी आतमध्ये गेले, म्हणजे असं काही हे नव्हतं. मी म्हटलं ठीक आहे चल जाऊ दे. त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर जाणार होतो. तर मी आतमध्ये गेल्यानंतर मला एक सवय आहे माझी की मी देवाकडे असं गेली ना की हात जोडते आणि बोलते की सगळ्यांचं सगळं नीट होऊ दे. आणि नेहमीप्रमाणेच्या सवयीप्रमाणे मी असं बोलली हात जोडून की सगळ्यांचं सगळं नीट होऊ दे, सगळे खुश राहू देत म्हणून असं. आणि असं बोलल्या बोलल्या समोरून मला एक आवाज आला की सगळ्यांचं सगळं नीट होईल. आणि माझ्या डोक्यामध्ये असं होतं की हे तर मी माझ्या मनामध्ये बोलली आहे, तर समोरच्या व्यक्तीकडनं हे कसं काय बोललं गेलं. आणि मी समोर बघितलं तर असं स्वामी समर्थ बसलेले होते आणि ते असं आवाज आला मला की ते बोलले असं की सगळ्यांचं सगळं नीट होईल म्हणून. आणि आउट ऑफ नो वेअर हे स्वप्न मला पडलं आणि त्याच्यानंतर मी जागी झाली. त्याच्या पुढे काय झालं ते मला माहीत नाही आणि मग माझं स्वप्न उघडून गेलं. आणि त्या दिवसापासून मला स्वामी समर्थांना एवढं हे झालं ना, म्हणजे माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी रिस्पेक्ट एवढी वाढली. आणि मला असं बोलतं की साक्षात्कार, मी ही गोष्ट माझ्या सासूबाईंना पण सांगितली, माझ्या मम्मीला पण सांगितली आणि बऱ्याच लोकांना सांगितली, म्हणजे मी हे जे माझे जवळचे आहेत त्यांना. आणि ते लोक पण बोलतात की कधी ना कधी असं असतं की देवाला जर आपल्याला हे आपलीकडनं सेवा करून घ्यायची असेल तेव्हा कधी ना कधी अशा गोष्टी होऊ शकतात. सो तेव्हा नाही, बट मला पण असं मनापासून वाटायला लागलं. मग त्याच्यानंतर मी जायला लागली. त्याच्यानंतर मला अजून एक गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये घडली, ती म्हणजे अचानक आम्ही नाशिकला गेलो आणि नाशिकमध्ये पण एक खूप मोठं केंद्र आहे स्वामी समर्थांचं. सो तिथे सुद्धा आम्ही जाऊन आलो. त्याच्यानंतर रिसेंटली आम्ही अक्कलकोटला गेलेलो. सो अक्कलकोटला पण स्वामी समर्थांच्या इथे जायला मिळालं. आणि असं बोलतात तेथे पण की तिकडे सगळे नाही जात, ज्यांना स्वामी बोलवतात तेच लोक तिथेपर्यंत पोहोचतात. सो असा माझा तरी एक्सपिरियन्स होता. सो तुमचा काय एक्सपिरियन्स आहे नक्की मला कमेंट्समध्ये, मला नक्की आवडेल वाचायला, ऐकायला. आणि तुमच्यासोबत पण असं काय झालं आहे का की तुम्हाला साक्षात्कार मिळाला आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉलो करायला लागलेत. आणि मी खरं सांगेल तर मी एवढी डीपली फॉलो करत नाही, बट येस मी मनापासून मानते. नाव घेते तेव्हा मनापासून घेते, हात जोडते तेव्हा मनापासून घेते. सो ही माझी स्टोरी होती. तुमची पण आय होप तुमची पण अशी काही स्टोरी असेल. म्हणजे आय डोंट नो की तुम्ही म्हणजे हे युज्युअल नाही आहे किंवा नॉर्मल नाही आहे तर माहीत नाही, बट माझ्यासोबत हे खरं झालेलं. म्हणून आज मी खूप दिवसांनी, म्हणजे आणि ही गोष्ट माझ्यासोबत ऑलमोस्ट 1 वर्ष आधी झालेली आहे, पण आज योगायोगाने ही गोष्ट झाली तर मला असं वाटलं की मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करू. सो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल दॅन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.